नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टीईटी परीक्षा मराठी व्याकरणचे 30 प्रश्न घेतलेले आहेत। हे 30 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, विस्मय। आश्चर्य या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सूर्य या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, सूर्य। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आदित्य या ठिकाणी योग्य समानार्थी असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारलंय, अल्प काळामध्ये नष्ट होणारे या अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे, अल्प काळामध्ये नष्ट होणारे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, क्षणभंगूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी म्हण आहे, खायला काळ भुईला भार या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो, निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, गावाचे प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय? गावाचे प्रवेशद्वार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, वेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, अनुराग या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे, अनुराग। बघा, अनुराग म्हणजे प्रेम या ठिकाणी या शब्द या ठिकाणी योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, साम्यवाद या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, साम्यवाद। बघा, साम्यवाद या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थ भांडवलशाही या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा, पर्वणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, अतिशय दुर्मिळ संधी या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, गाजर, अडकिता, खलबत्ता, किल्ली, चाकरी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अब्रू, अत्तर, पेशवा, पोशाख हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर फारसी या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा 100 आहे, या 100 या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, विशेषण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, आपल्यासोबत 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 पुरुष या ठिकाणी सामान्य नाम असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्य काय विचारले, मी चित्रपट पाहिला असेल या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे, मी चित्रपट पाहिला असेन। बघा, असेन पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, प्रयोजक क्रियापद या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, प्रयोजक क्रियापद। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, विदूषकांनी मुलांना हसवले या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रयोजक क्रियापद आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, शब्दाची या ठिकाणी आपल्याला संधी ओळखायची आहे। बघा, शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो, अधोगती या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची। बघा, अधोगती। बघा, अधोगती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, विसर्ग संधीचे या ठिकाणी
उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती बघा, गायीने या ठिकाणी बघा अधोरेखित शब्द आहे, विभक्ती आपल्याला सांगायची आहे। गायीने बघा नेएशी, बघा नेएशी हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 17 बघा, गायरान या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समास आपल्याला सांगायचा बघा। गायरान या ठिकाणी बघा शब्द आहे, या ठिकाणी आपला समास ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, तत्पुरुष समास या ठिकाणी आपला योग्य समास राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा, अर्जुन या ठिकाणी बघा शब्द आहे, समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा। अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, पार्थ आणि धनंजय विद्यार्थी मित्रांनो अर्जुन या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? त्यांना विद्यार्थी मित्रांनो त्यांना आत्मचरित्र असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 19 बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा ओनामा करणे, बघा ओनामा करणे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगा। ओनामा करणे, ओनामा म्हणजे प्रारंभ करणे, सुरुवात करणे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पाताळ यंत्री, बघा पाताळ यंत्री अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। विकारी आणि अविकारी शब्द असतात, यापैकी अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी अविकारी असलेला शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्य बघा, मी अभ्यास करत असे वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा, मी अभ्यास करत असे। बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी वाक्याचा या ठिकाणी काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरुणाचल या ठिकाणी बघा शब्द आहे, शब्दाची संधी आपल्याला सांगायची। अरुणाचल, बघा अरुणाचल या शब्द विद्यार्थी मित्रांनो स्वर संधीचे या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभक्ती या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। शहरामध्ये खूप लोके राहतात, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा शहरात त इ आ, बघा त इ आ विद्यार्थी मित्रांनो सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज विद्यार्थी मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा, या ठिकाणी आपला लिंग बदलायचा आहे। उंट, बघा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो लिंग आपल्याला बदलायचं आहे। सांडणी या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधायक या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचे। विधायक, बघा विध्वंसक या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, कंठस्नान घालणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा। कंठस्नान घालणे वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगा। कंठस्नान घालणे। ठार मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक वसुंधरा या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा वसुंधरा। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांना तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।